मी पुरुषोत्तमदास बागडी, अमरावती जिल्हा, एक सामाजिक कार्यकर्ता तथा जनाधिकार बचाव संघटनेचा सेनापती या नात्याने आजच्या दिवशी 15 ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभकामना देतो आहे. आजच्या दिवसाचे आज काय महत्त्व आहे या संबंधाने चर्चा करताना आपणाशी जागृती संबंधाने स्वातंत्र्यापूर्वीचे काळावर किंवा त्या काळात झालेल्या घटना यावर आपला विश्वास सर्वांचा आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य भारतीयांना मिळाले आहे व ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचा अधिकार आम्हा सर्व जनतेला संविधानाने दिलेला आहे व ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि ठेवण्याचा जो अधिकार आहे आम्ही सर्व जनतेने तो अधिकार आमचे स्वातंत्र्य टिकून राहावं म्हणून वापरला काय किंवा वापरतो काय. त्याचबरोबर आमच्या स्वातंत्र्याचा वाटा सत्तेत सहभागी होणाऱ्या किंवा झालेल्या लोकांना किंवा नेत्यांना त्याचा फायदा मिळतो किंवा त्यांना फायदा मिळावा याकरता आपण आपला अधिकार वापरतो काय, हा प्रश्न आपल्यासमोर आहे. यातून आज आम्ही जे पाहतो आहे, सत्ता पक्ष व विपक्षांनी त्यांनी आपली सत्ता व स्वातंत्र्य कायम राहावे म्हणून आम जनतेच्या गळ्यात वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने गळफास टाकला आहे. त्यामुळे जनतेच्या स्वातंत्र्याची वाट लागली असे दिसते व सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोनोपल्ली कायम ठेवण्यासाठी जाती, धर्म, पक्ष, पैशाच्या आधारावर जनतेला अडवून ठेवल्यामुळे जनतेच्या स्वातंत्र्याची परिभाषा किंवा त्यांचा फायदा अशा राजकीय पक्षांना कसा मिळवून घेता येईल याकडे या सर्व राजकीय पक्षाचे लक्ष आहे किंवा असते. त्याचबरोबर इतिहासावरचा विश्वासावर चर्चा करताना अंधविश्वास कसा बळकावतो आहे तेही आपण समजून घेतले पाहिजे. हे जर समजले नाही संपूर्ण भारताचे स्वातंत्र्यसुद्धा धोक्यात जाणार काय असा प्रश्न आहे, असे चित्र आहे. खरे पाहता सन 1947ची लोकसंख्या किंवा 47 पूर्वीची लोकसंख्या 25 कोटीच्या दरम्यान होती. 77 वर्षांनी ती 140 कोटी झाली, 140 कोटीवर पोहोचली. यावरून असे दिसून येईल की 6 पटीने वाढलेली जनसंख्या 1947चे 77 वर्षापूर्वी तद्वतच पूर्वी लोकसंख्या ही 4 कोटी होती. सन 1870 त्या मागे 77 वर्ष पूर्वी भारत देशात फक्त 7 लाखाची लोकसंख्या असलेला हा देश होता आणि त्याच्या मागे जर गेलो आणखी 77 वर्ष 1780 असे मध्ये भारत देश हा फक्त अंदाजे 1 लाख लोकांचा हा देश होता. यावरून हे लक्षात येते. मला यात हे म्हणायचं आहे, म्हणजे विद्वान जे आहे देशात राहणारे विद्वान सुजाण व्यक्तींनी समजून घ्यावे की शिवाजी महाराजांच्या काळात भारतात केवळ 15 ते 20 हजार 15-20 हजार लोक पुऱ्या देशात अशी राहत होती व अशा लोकांनी किंवा किती लोकांसाठी युद्ध केले, भावनेच्या भरात जाऊन अशी लढाव्या अशी लढाई लढणाऱ्या राज्यांना
आज आपल्या जातीशी जोडण्याच्या राजांना, म्हणजे असे जे राजे होते जे लढले, माझं असं म्हणणं आहे की त्यावेळेस जर लोकसंख्याच नव्हती, सारं जंगल होता, तेव्हा या जंगलावर, या जंगलावर जमीन आणि जंगल करता याकरता त्या लढाया होत्या. म्हणून जातीशी जोडणे हे काय शहाणपणाचे लक्षण होईल असा प्रश्न आहे. खरे पाहता या लढाया जंगलासाठी झाल्या, समजून घ्याव्या असे मला वाटते. व आज त्याकडे न बघता आपली उन्नती, भावी पिढीची उन्नती, आपल्या स्वातंत्र्याची रक्षा कशी होईल यावर भर द्यावा, हेच आजच्या दिवसाचे महत्त्व आहे असे मी समजतो. पुनश्च सर्वांना आजच्या दिवसाची बधाई देतो. थांबतो. धन्यवाद.